हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. अँड मी गोकुळ टेकाळे. अँड आज आपण एसपीपीयू युनिव्हर्सिटी ग्रेस मार्क, कंडो मार्क आणि त्याबद्दल काय रूल्स आहेत किंवा पुन्हा कुणाला ते मार्क भेटू शकतात याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो ग्रेस मार्क आणि कंडो मार्क याबद्दल जर ऑनेस्टली जर सांगायचं झालं तर स्पेसिफिकली पर्टिक्युलरली कुणालाही याबद्दल डिटेल आयडिया नाहीये. ठीक आहे ना. युनिव्हर्सिटी कडे आयडिया आहे, म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्याकडे आयडिया असणार आहे, पण ती प्रत्येकाला माहिती नाही, राईट. सो प्रत्येक जण आपापल्या ऑब्झर्वेशन नुसार याबद्दल इन्फॉर्मेशन देतो, राईट. तर कंडो मार्क किंवा ग्रेस मार्क जो आहे तो काही स्टुडंटला भेटतो, काहींना नाही भेटत. तर जनरली जी प्रोसेस मला माहिती, जी मी माझे जे स्टुडंट्स आहेत क्लासमधील त्यांना, काही स्टुडंट्सला विचारलं आहे, त्यांच्या फ्रेंड्सला विचारलं ज्यांना पण रिझल्टमध्ये डॉलर साईन आलेला आहे किंवा हॅशटॅग साईन आलेला आहे किंवा एक्सक्लेमेटरी मार्क आलेला आहे. सो त्याबद्दल त्यांचे मार्क्स त्यांना माहित होते, तर किती मार्क्स वाढले किंवा कसे किती मार्क्सचा ग्रेस भेटला याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अँड बाकी आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात इम्पॉर्टंट कंडो मार्क्स आणि ग्रेस मार्क म्हणजे काय, तर पासिंग होण्यासाठी जर तुमचा पेपर हा पासिंगच्या क्लोज आहे, बट तो तुमची जो फिनिश लाईन आहे 28 मार्क्सची किंवा जे एवढे काय तुम्हाला मार्क्स लागतात पासिंगला तेवढे भेटत नाहीये. सो त्यासाठी ही पॉलिसी यूज केली जाते, कंडो मार्क्सची किंवा ग्रेस मार्कची. तर जो कंडो मार्क आहे हे जे आहे हे फक्त फर्स्ट सेमिस्टरलाच अप्लाय होतं. फर्स्ट सेमिस्टर म्हणजे काय? फर्स्ट सेमिस्टर म्हणजे एव्हरी इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला, राईट. म्हणजे थोडक्यात आपण त्याला ऑड सेमिस्टर पण बोलू शकतो. म्हणजे फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टर असू द्या किंवा सेकंड इयरचा फर्स्ट सेमिस्टर असू द्या किंवा थर्ड इयरचा फर्स्ट सेमिस्टर असू द्या. त्याचा जो साइन आहे हा डॉलर आहे. हा किती मार्क्स भेटतात? स्वतः काही लोक बोलतात 7 मार्क्स भेटतात, काही लोक बोलतात मॅक्सिमम 10 मार्क भेटतात. बट ऍज पर माय इन्फॉर्मेशन, की जेवढी मला माहिती आहे किंवा जेवढे मी स्टुडंटशी डिस्कशन केलेलं आहे त्यानुसार सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, तुमचा जो पेपर आहे तो कोणतेही जे टीचर असतात, मॅक्सिमम टीचर, काही टीचर सोडले तर रेअरमध्ये, मॅक्सिमम टीचर हा त्यांचा प्रयत्न असतो की तुम्हाला कसे बसे 28 मार्कापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कारण की जे स्टुडंटचा बॅक लागतो त्यांचा कधीही बॅक हा 26 मार्क, 25 मार्क, 27 मार्कवर नसतो. आयदर ते 22-23 वर असतात, 24 वर मॅक्सिमम, किंवा डायरेक्टली 28 वर असतात. तर ह्या रेंजमध्ये ह्यामध्ये कुणाचाही मार्क्स नसतात. आणि ज्याचे असतील तर त्याच्यामध्ये मग टीचर त्या ठिकाणी काही करू शकणार नाही, कारण की तुम्हाला मार्क द्यायला काही चान्सेस नसेल. तर फर्स्ट ऑफ ऑल, जेव्हा पण तुम्ही एक्झाम देत असताल त्यावेळेस प्रयत्न करा की मॅक्सिमम तुम्ही पेपर लिहिला पाहिजे. तो बरोबर चुकीचा ते नंतरची गोष्ट आहे, बट मॅक्सिमम तुम्ही पेपर लिहिला पाहिजे, जास्तीत जास्त अटेम्प्ट केला पाहिजे. कारण की प्रत्येक टीचरला वाटत असतं की या स्टुडंटनी पास व्हायला पाहिजे, 2 मार्क 4 मार्क सब्जेक्ट बॅक नाही राहिला पाहिजे. सो तुम्हाला मार्क्स देण्यासाठी काहीतरी लिहिलेलं पाहिजे. सो त्यासाठी फर्स्ट तुमचा टीचर जास्त पेपर चेकर, मॅक्सिमम टीचर हे ट्राय करतात की याचा जो आहे 28 पर्यंत हा जो आहे पेपर पोहोचवण्यात प्रयत्न करत असते टीचर. सो पहिला चान्स तुम्हाला तो असतो. जर तुम्हाला 25-26 मार्क असतील तर कुठेतरी 2 मार्क या ठिकाणी देता येऊ शकतात, त्या ठिकाणी ते देण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला 28 पर्यंत घेऊन जातात. हा पहिला. आता सपोज काहींना यामध्ये पण 22-23 मार्क पडतात, तर त्या केसमध्ये या ठिकाणी कंडो मार्क्स जो आहे तो अप्लाय होतो. डॉलर येतो तुमच्या रिझल्टवर, आहे ना, डॉलर साइन येत असतो. रिझल्टवर डॉलर साइन येतो. याचा अर्थ असा आहे की ह्या सब्जेक्टला पास होण्यासाठी युनिव्हर्सिटीने आपल्याला थोडीशी मदत केलेली आहे, जी की प्रत्येकासाठी असते. आता मी तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट दाखवतो. एक स्टुडंट आहे माझे, तर त्यांच्याकडे ऑलरेडी हा बघा, यामध्ये जर बघितलं तुम्ही, तर मी तुम्हाला नाव दाखवत नाहीये, ठीक आहे. तर या ठिकाणी बघूयात आपण. प्रोग्रामिंग पीपीएस नावाचा सब्जेक्ट आहे, त्या ठिकाणी क्रेडिट 3 आहे ज्या सब्जेक्टचं, आणि इथे डॉलर साइन आलेला आहे, ठीक आहे. नंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, इथे स्टार मार्क आलेला आहे. आता स्टार मार्क काय असतो? तर स्टार मार्क हा असतो की तुमचा रिचेकिंग मध्ये मार्क्स वाढले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काय वाटतो, स्टार मार्क भेटत असतो, ठीक आहे. तर हा झाला कंडोचा. हा जो आहे तो फर्स्ट सेमिस्टरला आहे. आणखीन एक रिझल्ट आहे आपल्याकडं, त्याचा मी दाखवतो. त्याच्यामध्ये काय दिसते बघूयात आपण. आणखीन एक रिझल्ट आहे, तर यामध्ये जर बघितलं आपण तर इलेक्ट्रॉनिक सर्किट नावाचा फर्स्ट सेमिस्टरचा सब्जेक्ट, सेमिस्टर थर्ड म्हणजे सेकंड इयरचा फर्स्ट सेमिस्टर किंवा ऑड सेमिस्टर, तर यामध्ये या ठिकाणी बघा डॉलर मार्क दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे या सब्जेक्टला सुद्धा काय भेटलेलं आहे, कंडो मार्क्स भेटलेला आहे. तर ते हे कधी होतं, ज्यावेळेस तुमचा पासिंगच्या क्लोज असेल पेपर, पासिंगच्या क्लोज असेल तरच भेटतो, असं माझं ओपिनियन
आहे. पासिंगचे क्लोज म्हणजे 5-6 मार्क, मॅक्सिमम 7 मार्क्स तुम्ही एक्सपेक्ट करा, त्यापेक्षा जास्त मार्क एक्सपेक्ट करू नका. काही काही स्टुडंट्स बोलतात की 32 मार्क्सचा ग्रेस भेटला, 10 मार्क्सचा 15 मार्क्सचा ग्रेस भेटला, बट ते रेअर एक्झाम्पल असतात. मे बी ते रिचेकला टाकतात, रिचेकिंग मध्ये काही मार्क्स वाढत असतील, प्लस ग्रेस मार्क वाढत असतील, तर अशा काही केसेस असू शकतात. बट जनरली जर तुमचा पासिंगच्या क्लोज असेल तर तुम्हाला कंडो मार्क देऊन तो सब्जेक्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर आता इथे बघा, हा M3 जो आहे, हा M3 जो आहे हा पण आता यामध्ये व्यवस्थित बघायचं. बघा M3 जो हा सब्जेक्ट आहे, त्या स्टुडंटला मी ओळखतोय चांगलं, ठीक आहे. M3 जो सब्जेक्ट आहे हा पण ऑड सेमिस्टरला आहे, त्यामध्ये स्टार मार्क आलाय. तर या स्टुडंटला M3 ला 20 मार्क्स होते ज्यावेळेस पेपर चेक करून फोटोकॉपी मागितली त्यावेळेस, बट काही ठिकाणी मार्क वाढीचे चान्स होते आणि हाचा पेपर हा क्रिटिकलला होता, म्हणजे लास्ट चान्स होता तो. तर त्याने रिचेकला टाकल्यानंतर त्याला मार्क्स 32 आले होते आणि स्टार मार्क या ठिकाणी आला होता. सो यामध्ये मग दोन्ही केसेस आहेत. कोणत्या केसेस आहेत? तर रिचेक मध्ये पण मार्क्स काय वाढलेले आहेत आणि नंतर प्लस त्याला आय थिंक ग्रेस पण भेटलेला असेल, कारण त्याचा एकच सब्जेक्ट हा बॅक लागलेला होता. सो यामध्ये आणखीन एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की कंडो मार्क जर पाहिजे असेल किंवा ग्रेस मार्क जर पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन ही असते की तुमचं जर एकच सब्जेक्ट बॅक असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात त्याचा बेनिफिट भेटतो. ठीक आहे. तर हा होता आपला कंडो मार्क्सचा कन्सेप्ट. तर त्यामध्ये काय फर्स्ट सेमिस्टरला भेटतो, एकच सब्जेक्टला भेटणार हे समजून घ्या. ठीक आहे. पासिंगचे जो क्लोज असेल त्याला तुम्हाला कंडो मार्क्स भेटणार. सेकंड, आता ग्रेस मार्क काय असतो? ग्रेस विथ द ग्रेस ऑफ, आपण बोलतो विथ द ग्रेस ऑफ गॉड, तर सिमिलरली विथ द ग्रेस ऑफ SPPU तुम्हाला काही एक सब्जेक्ट काही नाही. आता हा जो आहे हा सेकंड सेमिस्टरला किंवा ओव्हरऑल जो रिझल्ट असतो आपल्या पूर्ण इयरचा, त्या ठिकाणी मॅक्सिमम ठिकाणी हा मार्क दिला जातो. त्याच्यामध्ये आता जो मी तुम्हाला रिझल्ट दाखवला त्यामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये आहे बघा, हा जो एक्सक्लेमेटरी मार्क दिसतो तुम्हाला या ठिकाणी, जस्ट अ मिनिट. आता या ठिकाणी बघा, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 या ठिकाणी हा जो आहे 3 अँड एक्सप्लेमेटरी मार्क, तो हा जो आलेला आहे, तर ह्या स्टुडंटची काय केस आहे की याचे सगळे सब्जेक्ट क्लिअर होते, फक्त एकच सब्जेक्ट राहिला होता आणि तो लास्ट अटेम्प्टला होता. तर त्या ठिकाणी त्याला एक्सप्लेमेटरी मार्क पण आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ग्रेस मार्क आयदर हॅशच्या फॉर्म मध्ये किंवा एक्सप्लेमेटरी मार्कच्या फॉर्म मध्ये भेटतो. सो इन शॉर्ट, जर तुम्ही पूर्णपणे जर बघितलं तर एकच गोष्ट आहे, जर तुमचा सब्जेक्ट एकच बॅकलॉग असेल तर तुम्हाला 100% तुमचा सब्जेक्ट क्लिअर होणार आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पासिंगच्या क्लोज पाहिजे, एकदमच 12-15 मार्क्स पाहिजे, एवढं ग्रेस भेटेलच याची काही गॅरंटी नाही, बट पासिंगच्या क्लोज असेल 7-8 मार्क पर्यंत तर डेफिनेटली तुम्ही निवांत राहा, तुमचा सब्जेक्ट तो क्लिअर होणार आहे. अँड फर्स्ट सेमिस्टर सेकंड सेमिस्टर बद्दल समजलं. कंडो मार्क फर्स्ट सेमिस्टरला बेस्ट केस काय असते की एकच सब्जेक्ट बॅकलॉग असेल तर कंडो भेटण्याचे चान्स जास्त असतात, ऑलमोस्ट भेटून जातो सगळ्यांना, जेवढं आतापर्यंत मी बघितलेलं आहे. सो रिझल्टची वाट बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. कसा पेपर गेला, काय पेपर गेलाय, इट्स ओके, आता तो गेलेला आहे, संपलेला आहे, त्यामध्ये काही चेंज करू शकत नाही आपण. पॉझिटिव्ह विचार करून वेट करा रिझल्टचा. रिझल्ट आल्यानंतर जर एखाद्या सब्जेक्टला बॅक लागला असेल, तुम्हाला वाटतंय की तो निघू शकतो, आणि जरी पण तुम्हाला टाकायचं असेल तर बिंदास टाकून द्या. 250-300 रुपये हार्डली फोटोकॉपी आणि रिचेक जर बघितलं 600-700 रुपये लागतात. बट तुम्हाला थोडा जरी डाऊट असेल किंवा थोडं जरी वाटत असेल तर होप असेल तर बिंदास टाकून द्या. क्लिअर झाला तर इट्स ओके, ग्रेट. नाही झालं तर पुन्हा तसं पण द्यावाच लागणार आहे. सो पॉझिटिव्ह थिंकिंग करून वेट करा रिझल्टचा. अँड बाकी आय होप की तुम्हाला थोडंफार तरी आयडिया आली असेल. मी रिझल्ट पण दाखवलेले आहेत तुम्हाला की कसे आहेत. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की जर काही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा. मी प्रयत्न करेल की त्याचा तुम्हाला आन्सर देण्याचा. आणि बाकी मित्रांपर्यंत तुमचा हा जो व्हिडिओ आहे बाकी मित्रांपर्यंत तुम्ही नक्की शेअर करा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.